नाशिक जिल्ह्यातील निमगाव येथे दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन हनुमान मंदिर प्रांगणात करण्यात आले असून कार्यक्रमाचे अध्यक्ष हे मालेगावचे उपविभागीय अधिकारी श्री नितीनजी सदगीर तर प्रमुख पाहुणे मालेगावचे तहसीलदार श्री विशाल सोनवणे, जिल्हा परिषद नाशिकचे माजी अध्यक्ष श्री मधुकर बापू हिरे, मालेगावचे गटविकास अधिकारी श्री वेंदे साहेब हे होते. तसेच निमगाव मंडळातील सर्व सरपंच हे देखील उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रमामध्ये महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध सेवांची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच कार्यक्रमात उत्पन्नाचे दाखले, जातीचे प्रमाणपत्र, वय अधिवास प्रमाणपत्र, आयुष्यमान कार्ड, श्रावण बाळ, संजय गांधी योजना यांचे मंजुरीचे आदेश, रेशन कार्ड फेरफार व 7/12चे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निमगाव मंडळाचे मंडळाधिकारी श्री DS करंडे व तलाठी RP खरेडीकर, MB यादव, ग्रामविकास अधिकारी निमगाव, सर्व ग्राम महसूल अधिकारी यांनी परिश्रम घेतले. आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यासाठी सर्व ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले. उपस्थित निमगाव सरपंच डॉक्टर जयश्री बागुल, माजी सरपंच निंबाजी हिरे, जातपाड्याचे सरपंच भागचंद तेजा, निमगाव ग्रामपंचायत सदस्य अरुण हिरे, सुनंदा हिरे, रुपाली आहेर, अरुण पाटील, भाऊराव हिरे. कार्यक्रमांची सांगता राज्य गीत जय जय महाराष्ट्रने झाली. कार्यक्रमास पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना अल्प उपहार देण्यात आला. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जो आपण महाराजस्व समाधान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय उपविभागीय अधिकारी नितीनजी सदगीर सर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष हिरे साहेब, सरपंच महोदय, सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, थोडक्यात हा शिबिर आपण इथे का आयोजित करतो आहे, तर याची पार्श्वभूमी मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक 18 फेब्रुवारी 2026 एक शासन निर्णय निर्गमित केला आणि त्या अनुषंगाने की लोकांना सेवा या त्या गावात जाऊनच मिळाव्यात हा खरा त्याचा हेतू आहे. आणि त्यासाठी सर्व शासकीय विभाग हे एका व्यासपीठावर त्या महसूल मंडळाच्या ठिकाणी उपस्थित राहून आपल्याला सेवा देण्याचा प्रयत्न करतील. त्या अनुषंगाने आज आपला हा 5वा कार्यक्रम आहे जो आपण निमगाव येथे आयोजित केलेला आहे. निमगाव हे महसुली मंडळ आहे आणि या महसुली मंडळाची जी काही गावं आहेत या गावातील जे काही नागरिकांना लाभ देण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न असेल. तर याच्यात महसूल विभागामार्फत ज्या काही वेगवेगळ्या 10 सेवा देणं अभिप्रेत आहे त्या मी थोडक्यात आपल्याला सांगू इच्छितो. आता आपल्याला माहिती असेल की 10 फेब्रुवारीला एक शासन निर्णय आला आणि त्या अनुषंगाने अकृषक जे काही येण्याची जी कार्यपद्धती आहे ती अत्यंत सोपी करून ठेवलेली आहे. पूर्वी आपल्याला येणे झाल्यानंतर टॅक्स भरावा लागायचा दरवर्षी तलाठी कार्यालयाकडे. आता मात्र यापुढे कोणताही येण्याचा टॅक्स भरण्याची आवश्यकता राहणार नाही. फक्त एकदाच काय असेल ते प्रीमियम रक्कम भरायची आहे आणि एकदाची प्रीमियम रक्कम भरली गेली की त्यानंतर भविष्यात कधीही येण्याचा टॅक्स लागणार नाही. त्याच्यातही ती येण्याची प्रीमियम पण अगदी माफक दरात आहे की 10 गुंठ्याच्या आत जर क्षेत्र असेल तर त्याला 0.50%, 10 ते 40 गुंठे असेल तर त्याला 0.25% आणि 40 गुंठ्यापेक्षा जास्त असेल तर त्याला 0.10% अशी प्रीमियम रक्कम भरून घ्यायची आहे. तसेच दर मंगळवारी आपण फेरफार अदालत आयोजित करतो की नागरिकांच्या ज्या काही प्रलंबित फेरफार असतील, वारसाच्या असतील, खरेदीच्या असतील किंवा अजून इतर काही सोसायटीचे बोजे कमी करणं असेल, बोजे लावणं असेल तर असे आपण तात्काळ निर्गती करता यावी म्हणून सर्व आपले मंडळ अधिकारी आणि तलाठी इथं एकाच ठिकाणी उपस्थित राहून आपले फेरफार सर्व तात्काळ निर्गत करतील. परत जे काही आपलं भूसंपादन झालेलं असेल पूर्वी 1970, 80, 90 या काळात, परंतु त्याचा इफेक्ट काही झालेला नसेल सातबाऱ्यांवर, तर तो इफेक्ट सुद्धा आपल्याला इथं घ्यायचा आहे. की बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की 1 हेक्टर जमीन आहे एखाद्या खातेदाराकडे, त्याच्या इतर हक्कात काहीतरी भूसंपादनाचा शेअर आहे परंतु ते तसंच राहिलेले आहे. मग त्यानंतर भावाभावांमध्ये गोंधळ होतो की ही जी भूसंपादन झालेली जी काही शेती आहे ही त्या डिपार्टमेंटला वर्ग करायची असते. तर ती वर्ग करताना आपण कशी करायची, तर त्या डिपार्टमेंटला आपण ती वर्ग करून उर्वरित क्षेत्र हे ते संबंधित खातेदाराचं राहील.
याबाबत सुद्धा आपल्याला कामकाज या निमित्तानं करायचं आहे. परत आपल्याला माहिती आहे की आता सगळं ऑनलाईन झालेलं आहे. तर आपलं PM किसान योजनेचा लाभ असेल किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्याला आता सगळ्या ऑनलाईन पद्धतीने झालेला आहे. संजय गांधी योजनेचा पण लाभ असेल तर आपल्याला सगळं ऑनलाईन आता याच्या पुढे होणार आहे. तर त्यासाठी आपल्याला शेतीविषयी जे काही आपले नुकसान होतं, नुकसान भरपाई आपल्याला दिली जाते. पूर्वी कशी कार्यपद्धती होती की पंचनामे केले जायचे आणि पंचनामे केल्यानंतर तहसील कार्यालयात मार्फत चेकद्वारे त्या बँकेला पेमेंट केलं जायचं. मग त्या चेकमध्ये बऱ्याच वेळा गोंधळ व्हायचा की तो चेक वटवला जात नव्हता किंवा खात्याचा काहीतरी प्रॉब्लेम येत होता. मॅन्युअली हे काम केलं जायचं. परंतु आता नवीन पंचनामा आलेला आहे आणि त्यानुसार आपण आपला जो डाटा पूर्ण भरला तर तो एकाच वेळी अपलोड केला जातो आणि खातेदारांच्या खात्यात डायरेक्टली पैसे वर्ग केले जातात. परंतु आता त्याच्यात अजून एक सुधारणा अशी झाली की आपलं जर शेतकरी नोंदणी झाली असेल म्हणजे त्याला आपण ॲग्रीस्टॅग म्हणतो. जर ॲग्रीस्टॅग झालं असेल तर आपल्याला अजून लवकरात लवकर आपल्याला म्हणजे EKYC करण्याची सुद्धा गरज नाही. नाहीतर काय होतं की EKYC केल्यानंतर खात्यात पैसे वर्ग होतात. पण आपण जर ॲग्रीस्टॅग केलं असेल, फार्मर ID थोडक्यात फार्मर ID जनरेट असेल आणि तो जर आम्ही अपलोड केला तर डायरेक्टली खात्यात वर्ग होतील. कारण फार्मर ID हे आपल्या आधार कार्डला आणि आपल्या पूर्ण शेतीला हे लिंक केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त ॲग्रीस्टॅगचे काही लोक राहिलेले असतील तर या निमित्तानं मी आपल्याला आवाहन करू इच्छितो की आपण फार्मर ID सगळ्यांनी काढून ठेवावे. बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की एका सातबाऱ्यावर 7-7, 8-8 सामायिक खातेदार असतात. त्यापैकी 1-2 फक्त फार्मर ID आपण काढलेले असतील. तर या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो की जेवढे सातबारे असतील आणि त्या सातबाऱ्यावर जेवढे काही खातेदार असतील सगळ्यांचं फार्मर ID नोंदवून घ्या. बऱ्याच वेळा असं असतं की आपल्या बहिणींची, आत्यांची नावं सातबाऱ्यावर असतात आणि त्यांचं फार्मर ID आपण करत नाही. त्यांचं सुद्धा फार्मर ID आपण करून घ्यावं असं मी आपल्याला विनंती करतो. आपल्याला माहिती असेल की मालेगाव तालुक्यामध्ये एकूण 13 महसुली मंडळ आहेत आणि त्यातलं निमगाव हे आपलं एक मंडळ आहे. अशा प्रत्येक मंडळाला मी असे कार्यक्रम आयोजित करत आहोत. दुपारी आमचा कळवाडीला सुद्धा हाच महाराज अभियान शिबिराचा कार्यक्रम आहे. यापूर्वी सौंदाणे असेल, वडनेर, अजम अशा ठिकाणी आमचे कार्यक्रम यापूर्वीच झालेले आहेत. आपण जास्तीत जास्त संख्येने इथं सर्व नागरिक उपस्थित आहात त्याबद्दल मी आपले महसूल प्रशासनाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि या निमित्तानं पुनश्च एकदा आवाहन करतो की आमच्या ज्या महसुली सर्व सेवा असतील तर त्या सेवा आपल्याला कशा प्राप्त होतील याबाबत आपण प्रयत्न करावे. आपलं जे काही फॉर्म असतील, उत्पन्नाचे दाखले असतील किंवा वेगवेगळे दाखले असतील की जे आमच्या विभागामार्फत दिले जातात त्यांचं सुद्धा आपण कामकाज आमच्या मार्फत पूर्ण करून घ्यावं. इथं यासोबतच इतर विभागाचे देखील प्रतिनिधी आलेले आहेत. आरोग्य विभागाचे देखील प्रतिनिधी आहेत. थोडीशी आपल्या आरोग्याविषयी आपल्याकडे थोडी अनास्था असते की आपल्याला काहीच होणार नाही, आपण फिट आहोत अशी एक कुठंतरी चुकीचा भ्रम आपल्यात असतो. तर याचे काही मेडिकल कॅम्प इथं आयोजित केलेला आहे त्याचा सुद्धा आपण लाभ घ्यावा. आपल्या माहितीसाठी सांगतो की आपल्या भारतात महिलांमध्ये लोहाचं प्रमाण फार कमी आहे. तर त्याच्यामुळे असे किंवा इतर पण काही आजार असतात तर ते आजार होऊ नयेत म्हणून प्रिकॉशन म्हणून आपलं हेल्थ चेकअप करणं गरजेचं आहे. व्हिटॅमिन D3ची कमतरता असते, B12 कमी असतं किंवा वेगवेगळे डायबिटीज असतो तर शुगर सुद्धा आपण चेक करून घ्यावी. कारण आता डायबिटीजचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आम्ही शेती करतो म्हणजे आम्हाला डायबिटीज होणार नाही असं सुद्धा नाहीये. डायबिटीज हा प्रत्येक घरात पोहोचलेला आहे. तर या निमित्तानं अगदी लहान मुलांचं सुद्धा आपण आरोग्य तपासणी इथं करून घ्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो आणि माझं थोडक्यात प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. या ठिकाणी बराच वेळ हे जे स्टॉल लावलेले आहेत या ठिकाणी उपस्थित राहतील आणि आपण आपल्या आरोग्याची तपासणी सुद्धा या स्टॉलच्या माध्यमातून निश्चित करून घ्यावी. तसेच पशुसंवर्धन विभागाच्या वतीने सुद्धा जर काही कोणाला शंका असतील सन्माननीय पशुवैद्यकीय अधिकारी आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत यांना मी सांगेन की आपण योग्य असं मार्गदर्शन कराल. त्यात मात्र शंका नाही आणि आपले कागदपत्र सर्वांपर्यंत 2 दिवसात पोहोचतील. या ठिकाणी आज महसूल विभागाच्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराज अभियान शिबिर आरोग्य विषयक
डॉक्टर शिंदे मॅडम आपल्याशी काही इथूच करणार आहे. मी मंचाला विनंती करेन की मॅडमला बोलण्यासाठी आपण परवानगी द्यावी. मॅडम, आपण आपला विषय या ठिकाणी मांडावा. धन्यवाद. सन्माननीय बापूसाहेब आणि उपस्थित सगळे मंचावर उपस्थित सगळे मान्यवर, आज रोजी आपण छत्रपती शिवाजी महाराज अभियान या अंतर्गत निमगाव गावात उपस्थित आहोत. सगळ्या विभागांतर्गत आपण आरोग्य विभाग म्हणून आज इथे उपस्थित आहोत. आज आपण टीबी मुक्त करण्यासाठी एक्सरेची व्हॅन इथे बोलवली आहे. सगळ्या नागरिकांनी एक्सरे व्हॅनचा लाभ घ्यावा. जास्तीत जास्त एक्सरे, जे की आपल्याला मालेगाव सारख्या सिव्हिल सारख्या ठिकाणी आपल्याला एक्सरे साठी जावं लागतं. तर आज रोजी आपण एक्सरेची व्हॅन इथे बोलवली आहे. एक्सरेचं मशीन इथे बोलवलं आहे, म्हणजे तुम्हाला ग्राम पातळीवर एक्सरेची सुविधा मिळावी. तसेच टीबी अंतर्गत येणारी मुलगीची तपासणी, एक्सरेची तपासणी सगळं निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्र इथे होत आहे. त्याचसोबत एनसीडी अंतर्गत आपण बीपी, शुगर, ईसीजी ह्या सुविधा सुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर म्हणजे गाव पातळीवर करत आहोत. आता सुरू असलेला सिकल सेल कॅम्पेन याच्या अंतर्गत आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण सिकल सेलची तपासणी करून त्याच्यात आलेल्या रुग्णांना आपल्या स्तरावर उपचार सुद्धा सुरू करत आहोत. त्याचसोबत सध्या सुरू असलेले HPV व्हॅक्सिनेशन याबद्दल मी सगळ्यांना सांगू इच्छिते की पूर्वीपार चालत आलेले टीबी सारखे आजार, पोलिओ सारखे आजार, जर आपण आधीपासून टीबीची लस घेतली नसती तर आज आपल्याला सगळ्यांना मास्क घालून इथं बसावं लागलं असतं. आपण टीबीला पूर्णतः समूळ नष्ट करण्यात आलोय का, तर तेव्हा आपण टीबीची लस घेतली होती म्हणून. जर आपण आता HPV लसीकरण आपल्या मुलांना किंवा बाळांना, मुलींना देत नसू तर उद्या उठून गर्भाशय मुखाचा जो कॅन्सर आहे त्याचं वाढतं प्रमाण लक्षात येता आज आपल्या हातात लस उपलब्ध आहे, तर ती आपण आपल्या मुलींना दिलीच पाहिजे. शासनाने ती लस आता मोफत उपलब्ध करून दिलेली आहे आणि पुढील काही दिवसात हीच लस आपल्या नियोजित लसीकरणामध्ये सुद्धा समाविष्ट होणार आहे. त्यामुळे मी प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिंदे तुम्हाला आव्हान करते की सगळ्यांनी HPV लसीकरणासाठी लोकसहभागातून आपण ह्या गोष्टीचा प्रचार करूयात आणि HPV व्हॅक्सिनसाठी उद्दिष्ट पूर्ण करून जास्तीत जास्त मुलींपर्यंत आपण HPV लसीकरण पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद. आपल्या निमगाव या परिक्षेत्रामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान यशस्वी पद्धतीने आपण संपन्न केलेला आहे. आणि या शिबिरासाठी सन्माननीय कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रांताधिकारी संकेत साहेब आपला अमूल्य असा वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थित राहिले. सर्वच योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविली आणि मान्यवरांनी आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी लाभार्थ्यांच्या कागदपत्रांना सुद्धा या ठिकाणी देय केलेला आहे. आणि म्हणूनच मी सन्माननीय अध्यक्ष नितीनजी संकेत साहेब यांचं मनापासून या नगरीच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सन्माननीय तहसीलदार सोनवणे साहेब हे देखील या अभियानात उपस्थित राहिले. अनुभव असं प्रास्ताविकेतून मार्गदर्शन केलं. साहेब आपले देखील मनापासून आभार. विशेष अतिथी म्हणून उपस्थित असणारे बापूसाहेब यांना आज वेळ आणि तब्येत हे दोन्ही कारणं महत्वाची असून देखील ते फक्त आणि फक्त आपल्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. बापूसाहेब आपले देखील मी मनापासून या ठिकाणी ऋण आणि आभार व्यक्त करतो. नगर विकास अधिकारी सन्माननीय वेदे साहेब हे देखील योजनांच्या माहितीसह या ठिकाणी उपस्थित होते. साहेब आपलंही अनुभव मार्गदर्शन लाभलं. आपलेही मी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो. सरपंच बागुल मॅडम, सर्व परिसरातील आदरणीय सरपंच, सर्व ग्रामपंचायत येथील सन्माननीय सदस्य, व्यासपीठावर उपस्थित सर्व अधिकारी पदाधिकारी आणि या कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी या निमगाव परिक्षेत्रातून जे मंडळ अधिकारी आहेत हे सर्व मंडळ अधिकारी, सर्व तलाठी महोदय आणि ग्रामसेवक, सर्व ग्रामपंचायत आणि विशेषतः आपण सर्वच लाभार्थी ग्रामस्थ या योजनेचा लाभ घेण्यासाठी उपस्थित राहिला. आपलेही मी प्रशांत कुलकर्णी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी जे काही स्टॉल लागलेले आहेत हे 1 वाजेपर्यंत स्टॉल असतील. आपल्याला काही योजनांचा लाभ घ्यायचा असेल, अधिक माहिती हवी असेल, मार्गदर्शन हवं असेल, निश्चितच या स्टॉलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत लाभ मिळेल. आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज
महाराजस्व समाधान शिबिर जे आपल्या निमगाव गावामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. तर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या गावचे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मधुकर बापू हिरे साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे तहसीलदार सोनवणे साहेब, गट विकास अधिकारी वेंदे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या निमगाव आणि पंचक्रोशीमधील जे काही वेगवेगळे गावं आहेत त्या सर्व गावाचे सर्व सन्माननीय सरपंच महोदय, त्याचबरोबर सर्व ग्रामपंचायत सदस्य, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व महसूल विभागाचे कर्मचारी, त्याचबरोबर शिक्षण विभाग, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग, राष्ट्रीय पोषण अभियान, कृषी विभाग या वेगवेगळ्या विभागाचे सगळे अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले शालेय विद्यार्थी, सगळे समस्त ग्रामस्थ, या ठिकाणी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, त्यांचे सर्व शिक्षक वृंद आणि बंधू भगिनींनो, खरं तर आज आपण तहसीलदार साहेबांनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की आपण प्रत्येक मंडळामध्ये या ठिकाणी महाराजस्व अभियान, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान शिबिर जे आहे ते या ठिकाणी आयोजित करत आहोत. तर या शिबिराचा प्रमुख उद्देश आपला हा आहे की जनता आणि शासन आहे तर यांच्यामध्ये अधिकाधिक समन्वय व्हावा आणि शासनाच्या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत, ज्या वेगवेगळ्या अभियान आहेत तर त्याची जनतेला माहिती व्हावी आणि त्या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचाव्यात, हा या शिबिराचा प्राथमिक उद्देश जो आहे तो या ठिकाणी आहे. बऱ्याच योजना असतात परंतु आपल्याला त्या गावाकडे माहीतच नसतात, आपल्यापर्यंत त्या येतच नाहीत. परंतु आजकाल ज्या काही योजना आहेत त्या बऱ्यापैकी सगळ्या ऑनलाईन झालेल्या आहेत. म्हणजे जे काही डिपार्टमेंट आहेत तर त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून सगळ्याच योजना जवळपास आपण ऑनलाईन पद्धतीने देत आहोत. या ठिकाणी तहसीलदार साहेबांनी महसूल विभागाच्या वेगवेगळ्या योजना सांगितल्या, आपल्या BDO साहेबांनी पण त्यांच्या जे काही योजना आहेत त्या सांगितल्या. याच्याशिवाय या ठिकाणी आरोग्य विभागाने एक शिबिर देखील आयोजित केलेलं आहे. साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण आरोग्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे आणि आपले आरोग्य तपासणी पण करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मगाशी कोणतरी सांगितलं की बऱ्याच या ठिकाणी वयस्कर आजी आहेत आणि त्यांचं आधार कार्ड आहे परंतु आधार कार्डवरती त्या ठिकाणी बर्थ डेट जी आहे ती चुकलेली आहे, त्याच्यामुळे त्यांना देखील वेगवेगळ्या योजनेपासून वंचित राहावं लागतं. तर तो पण आपण वेगवेगळ्या त्याच्यामध्ये काय मार्ग निघेल ते पण आपण बघूया. या ठिकाणी वेगवेगळ्या योजनांचा महसूल विभागामार्फत तसेच इतर विभागामार्फत जो काही लाभ आहे तो आपण या ठिकाणी या कार्यक्रमानंतर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. परंतु आपण आज शिबिरामध्ये तर देणारच आहोत पण याच्या व्यतिरिक्त जे काही आपले कार्यक्रम असतात वेगवेगळ्या विभागाचे ते वर्षभर चालू असतात आणि वर्षभर आपण ज्या काही आपल्या सुविधा आहेत त्या आपल्या वेगवेगळे कर्मचारी असतील त्यांच्या माध्यमातून आपण ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून घ्याव्या असं मी आपल्याला या प्रसंगी सांगतो. त्या ठिकाणी कोणत्याही योजनेचा आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या पात्रता आवश्यक असतात. तर आपण त्याच्या जे काही कागदपत्र असतात ते कागदपत्र देखील आपण त्या ठिकाणी जमा करणं आवश्यक असतं. आपण या शिबिराच्या माध्यमातून आज काही लोकांना वेगवेगळे लाभ दिले जातील परंतु ज्यांना काही मिळाले नसतील ते पण आज या ठिकाणी डॉक्युमेंट जे आहे ते आपले डॉक्युमेंट या ठिकाणी जमा करू शकतात आणि त्यांना देखील आपण येत्या काळामध्ये जर त्यांचे कागदपत्र पाठीमागच्या काळामध्ये अपूर्ण राहिले असतील तर त्यांचे देखील कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना देखील आपण जो लाभ आहे तो या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर खरं तर